नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी असा माणूस पाहिला आहे का जो नेहमी हसत असतो, शांत दिसतो, सगळ्यांशी खूप छान वागतो, पण आतून मात्र ज्वालामुखी सारखा धगधगत असतो, ज्याच्या मनात काय चाललंय याचा अंदाज लावणे जवळजवळ अशक्य असतं. थांबा, कारण आज मी तुम्हाला ते सत्य सांगणार आहे जे अनेक ज्योतिषीही उघडपणे सांगत नाहीत. ते गूढ सत्य जे वृश्चिक राशीभोवती आजही दडलेलं आहे. मित्रांनो, राशीचक्रात 12 राशी आहेत आणि प्रत्येक राशीचे स्वतःचे गुण व कमतरता आहेत, पण एक अशी राशी आहे जी सगळ्यांपेक्षा वेगळी, सर्वात खोल, सर्वात रहस्यमय आणि सर्वात जास्त गैरसमजली गेलेली, ती म्हणजे वृश्चिक राशी. जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल किंवा तुमच्या आयुष्यात कोणीतरी वृश्चिक राशीचा असेल, तर हा मजकूर तुमच्यासाठी खास आहे, कारण आज आपण त्या थरांना उघडणार आहोत जे अनेक वर्षांपासून जगाच्या नजरेपासून लपलेले आहेत. जग वृश्चिक राशीच्या लोकांकडे पाहते आणि लगेच निर्णय घेतं की हा खूप शांत, थंड स्वभावाचा आहे, पण खरं सत्य याच्या अगदी उलट असतं. हे लोक वरून जितके शांत दिसतात तितकेच आतून वादळासारखे असतात, गर्दीत बसूनही एकटे, हजारो लोकांमध्ये राहूनही स्वतःच्या वेगळ्याच दुनियेत हरवलेले. त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच ताकद असते. ते अशा गोष्टी पाहतात आणि जाणवतात ज्या इतरांना कधीच कळत नाहीत. मानसशास्त्र सांगतं की जे लोक आपल्या भावना लपवतात त्यांच्या आत भावनिक खोली सर्वाधिक असते, आणि वृश्चिक राशी हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. पण प्रश्न असा आहे की हे लोक इतकं सगळं लपवतात का? उत्तर आहे भीती. पण ही साधी भीती नाही, ही आहे कमजोर दिसण्याची भीती. त्यांना वाटतं की कोणी त्यांच्या भावनांचा गैरफायदा घेईल, म्हणून ते स्वतःला इतकं मजबूत दाखवतात की जणू त्यांना काहीच फरक पडत नाही. विचार करा, जो माणूस प्रेमात सर्वात खोल बुडतो तोच जगासमोर सर्वात मजबूत दिसण्याचा प्रयत्न करतो. ही ताकद आहे की कमजोरी, हा निर्णय तुमचा. पण अजून खरी गोष्ट बाकी आहे. ज्योतिषी सांगतात की वृश्चिक राशीचे लोक निष्ठावान आणि शक्तिशाली असतात, पण एक गोष्ट अनेकदा सांगितली जात नाही, हे लोक बदला घेतात, आणि तोही साधा नाही. हा बदला शांत, थंड आणि अचूक असतो. ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, ते वाट पाहतात, महिने, कधी वर्ष, पण जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांनी कोण दुखावलं होतं हे ते कधीच विसरत नाहीत. मानसशास्त्रात याला डिलेड रिटॅलिएशन म्हणतात, उशिरा दिलेली पण प्रभावी प्रतिक्रिया. मात्र जर तुम्हाला वाटत असेल की हे लोक फक्त धोकादायक असतात, तर ते चुकीचं आहे, कारण हाच स्वभाव त्यांना सर्वात ताकदवान रक्षक बनवतो. जेव्हा ते कोणावर प्रेम करतात तेव्हा पूर्णपणे करतात आणि त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. आणखी एक गुपित म्हणजे वृश्चिक राशीचे लोक जे बाहेरून दाखवतात ते त्यांच्या खऱ्या व्यक्तिमत्वाचा फक्त एक छोटासा भाग असतो. त्यांच्या आत एक वेगळीच खोल आणि गूढ दुनिया असते जी ते फार कमी लोकांना दाखवतात. एका खोल समुद्राची कल्पना करा, वरून शांत आणि स्थिर, पण खाली अंधारात अनोळखी आणि शक्तिशाली जग दडलेलं. वृश्चिक राशीचे लोक अगदी तसेच असतात. त्यांची सहावी इंद्रिय खूप तीव्र असते. तुम्ही खोट बोललात तरी त्यांना लगेच कळतं, आणि म्हणूनच जेव्हा कोणी त्यांना फसवतं तेव्हा ते सर्व काही समजूनही शांत राहतात, योग्य वेळेची वाट पाहतात आणि मग सगळं बदलून टाकतात. आता बोलूया त्या बाजूविषयी जी ऐकून कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल. वृश्चिक राशीचे लोक जेव्हा प्रेमात पडतात ते पूर्णपणे पडतात, 100. कोणतीही अट न ठेवता. ते स्वतःचं सगळं काही देऊन टाकतात. पण जग त्यांच्याकडे पाहतं आणि म्हणतं, हा खूप थंड आहे, बेफिकीर आहे, याला कुणाचीच काळजी नाही. कारण ते आपलं प्रेम दाखवत नाहीत, आपली वेदना दाखवत नाहीत, आपला त्रास व्यक्त करत नाहीत, आणि हाच त्यांचा सर्वात मोठा शोकांतिका आहे. जो माणूस सर्वात जास्त प्रेम करू शकतो तोच अनेकदा सर्वात जास्त एकटा राहतो. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की तुम्ही कुणावर खूप प्रेम करता पण त्याला ते कधी समजलंच नाही? जर हो, तर कमेंटमध्ये फक्त एक टाका, मला समजेल. वृश्चिक राशीचे स्वामी ग्रह आहेत मंगळ आणि प्लुटो. आणि हा योग काही साधा नाही. मंगळ म्हणजे युद्धाचा ग्रह, ऊर्जेचा ग्रह, धैर्याचा ग्रह. आणि प्लुटो म्हणजे मृत्यू आणि पुनर्जन्माचा ग्रह,
परिवर्तनाचा ग्रह, लपलेल्या सत्यांचा ग्रह. जेव्हा हे दोन्ही एकत्र काम करतात तेव्हा वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये अशी एक ऊर्जा निर्माण होते जी त्यांना वारंवार तुटल्यानंतरही पुन्हा उभं राहायला भाग पाडते. ज्योतिषात यांना फिनिक्स म्हटलं जाते, तो पक्षी जो जळून स्वतःच्या राखेतून पुन्हा जन्म घेतो. त्यांच्या आयुष्यात मोठमोठे वादळ येतात पण ते तुटत नाहीत, ते बदलतात आणि प्रत्येक वेळी आधीपेक्षा जास्त मजबूत होऊन परत येतात. हेच ते काळं सत्य आहे जे कोणी सांगत नाही की वृश्चिक राशीच्या लोकांचा अंधारच त्यांची सर्वात मोठी ताकद असते. आणि आता तो क्षण आला आहे ज्यासाठी ही संपूर्ण कथा होती. वृश्चिक राशीचे लोक जगाच्या नजरेत रहस्यमय वाटतात, धोकादायक वाटतात, अहंकारी वाटतात, थंड वाटतात, पण खरी गोष्ट अशी आहे की हे ते लोक आहेत जे जगाला सर्वात जास्त खोलवर अनुभवतात. हे सर्वात जास्त प्रेम करतात, सर्वात जास्त वेदना सहन करतात आणि तरीही हस्त पुढे जातात. त्यांचं काळं सत्य हे आहे की त्यांनी आयुष्यात इतक्या वेळा फसवणूक अनुभवली आहे, इतक्या वेळा एकटेपणा सहन केला आहे, इतक्या वेळा तुटले आहे की त्यांनी स्वतःभोवती एक कवच तयार केलं आहे, एक मजबूत भिंत. पण त्या भिंतीमागे एक अतिशय कोमल, संवेदनशील मनाचा माणूस असतो ज्याला फक्त इतकंच हवं असतं, कोणीतरी त्याला समजून घ्यावं, न्याय करता, वापर करता. जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर आजपासून हे लक्षात ठेवा, तुमचा अंधार ही तुमची कमजोरी नाही, तीच तुमची ओळख आहे. तुमची गहराईच तुम्हाला खास बनवते. ही कथा इथे संपते पण तुमची कथा इथूनच सुरू होते. आणि लक्षात ठेवा, काही लोक आवाज करून आपली ताकद दाखवतात पण वृश्चिक राशीचे लोक शांत राहून इतिहास घडवतात. त्यांच्या डोळ्यात जे लपलेलं असतं ते शब्दांपेक्षा खूप मोठं असतं. कदाचित म्हणूनच जग त्यांना कधी पूर्णपणे समजू शकत नाही. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला एखादा शांत, गूढ आणि थोडासा दूर राहणारा माणूस दिसेल तेव्हा त्याला कमी समजू नका, कारण कदाचित तोच आतून सर्वात जास्त मजबूत असेल. ही फक्त एक कथा नव्हती, हा आरसा होता, कदाचित तुमच्यासाठी किंवा तुमच्या आयुष्यातील त्या खास व्यक्तीसाठी. आणि खरी गोष्ट तर अजूनही बाकी आहे, कारण काही रहस्ये कधीच पूर्णपणे उलगडत नाहीत, ती फक्त जाणवतात. धन्यवाद. हर हर महादेव.